तर प्रधानमंत्री खासदारांना रेग्युलरली भेटतात, सगळ्या पक्षाच्या खासदारांना. पार्लमेंटमध्ये आम्ही रोज निवडून गेल्यावर आमच्या सगळ्याच पक्षाच्या लोक तिथे मंत्री आहेत. आम्ही सगळ्यांना जाऊन भेटतो ना विकास कामासाठी. तसंच माननीय प्रधानमंत्र्यांना 8 खासदार ऑफिशियली वेळ घेऊन ऑफिशियली दिवसा ढवळ्या 11 वाजता सकाळी ऑफिशियली, आणि तो फोटोही आम्ही तुम्हाला पाठवू. तुम्ही दाखवला तर आम्हाला आनंद होईल. अशी चर्चा मी नाही 2-3 महत्त्वाच्या घटना पार्लमेंटमध्ये घडल्यात. मला आनंद वाटतो तुम्ही हा प्रश्न विचारला आहे. म्हणजे खूप दिल्लीत चर्चा आहे की FCRAचं बिल येईल का, असे अनेक चर्चा येत आहेत. आमचा FCRAच्या बिलला आत्ता ज्या फॉर्ममध्ये आहे, आज मी रिपीट करते, प्लीज मिसकम्युनिकेशन नसावं म्हणून मी रिपीट करते की FCRAचं जे बिल आहे ते आत्ताच्या ज्या फॉर्ममध्ये आहे त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारांचा विरोध आहे. म्हणून माझी विनम्रपणे विनंती आहे भारत सरकारला की घाई करू नका. हे बिल जर त्यांची इच्छा असेल तर आम्ही विरोध करू, पण त्याच्यातून शेवटी बिलं आली की त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे, ही मागणी आहे आमची. त्याच्यामुळे जर सरकार आमच्यापर्यंत चर्चेला बसलं आणि हे जर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला पाठवलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आमची चर्चा करायला तयारी आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये फक्त विरोध करून चालत नाही, चर्चाही करावी लागते. त्याच्यामुळे माझी विनंती आहे भारत सरकारला आणि पार्लमेंटरी अफेअर्स मिनिस्टरला की FCRA बिल हे परत तरी घ्या. परत घेणं तुम्हाला मान्य नसेल तर जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला ते द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि ही मागणी ही फक्त मी FCRA बिल जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला जावं ही माझी तेवढीच मागणी नाही आहे. जेव्हा चर्चा झाली जंतर मंतर आणि नीटबद्दल तेव्हाही मी मागणी भारत सरकारला केली होती की तुम्ही ह्याच्या सगळ्यावर SIT बसवा आणि SIT बसवून नक्की काय झालं हे सरकार नुसतं नाही पण प्रत्येक भारतीयाला कळलं पाहिजे की पेलेट गनमध्ये अटॅक कसा झाला, कोणी केला. पार्लमेंटमध्ये मी स्वतः बसले होते तेव्हा टेअर गॅसचे आवाज येत होते, पार्लमेंटचे दरवाजे बंद झाले. तर हे कसं झालं, त्याच्यामुळे पारदर्शक SIT ही त्या सगळ्या जंतर मंतर आणि त्या सगळ्यावर बसावी आणि FCRA बिल याची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्यांनी करावी, चर्चा होऊ दे.